हॅलो मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गुढीपाडवा का साजरा केला जातो याबद्दल माहिती घेणार आहोत। तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया। हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो। हा एक दाक्षिणात्य सण असून तो वेदांग ज्योतिष्य या ग्रंथात सांगितलेल्या 3.5 मुहूर्तापैकी एक आहे। नवीन वस्तू खरेदी करणे, व्यवसाय प्रारंभ करणे, नव उपक्रमांचा प्रारंभ करणे, सुवर्ण खरेदी करणे इत्यादी गोष्टी या दिवशी केल्या जातात। दारी उभारलेली गुढी हे विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते। श्रीराम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचा सुद्धा गुढीपाडव्यापासून प्रारंभ होतो। महाराष्ट्रात या दिवशी लोक घराच्या प्रवेशद्वारी उंचावर गुढी उभारतात। कर्नाटक आणि आंध्र प्रदेश अशा इतर भारतीय प्रांतात चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस चेटी चांद, उगादी अशा वेगवेगळ्या नावांनी व वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो। प्रामुख्याने या सणाला महाराष्ट्रात गुढीपाडवा असे संबोधले जाते। महाभारताच्या आदी पर्वात उपरीच्या राजाने इंद्राने त्याला दिलेली कडकाची काठी इंद्राच्या आदरार्थ जमिनीत रोवली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच नववर्ष प्रारंभीच्या दिवशी तिची पूजा केली। या परंपरेचा आदर म्हणून अन्य राजेही काठीला शेल्यासारखे वस्त्र लावून तिला शृंगारून पुष्पमाला बांधून तिची पूजा करतात। हा उत्सव महाभारतातील आदी पर्वात वर्ष प्रतिपदेस करण्यास सुचवले आहे, तर खील पर्वातून आणि इतर संस्कृत ग्रंथातून हा उत्सव साजरा करण्याच्या तिथी वेगवेगळ्या दिलेल्या दिसतात। याच दिवशी ब्रह्मदेवाने विश्व निर्मिले असे मानले जाते। अयोध्येला श्रीराम परत आले। 14 वर्षे वनवास भोगून प्रभू रामचंद्रांनी लंकाधिपती रावण राक्षसांचा पराभव करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला। शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शंखाचा पराभव करण्यासाठी 6000 मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण निर्माण करून त्यांच्या साहाय्याने याच दिवशी शंखाचा पराभव केला अशी आजच्या दिवसाची आख्यायिका प्रचलित आहे। गुढी या शब्दाचा तेलुगू भाषेत अर्थ लाकूड किंवा काठी असा आहे, तसाच तो तोरण असाही आहे। कुडी या शब्दाचा हिंदीत एक अर्थ लाकूड उभे करून उभारलेली कुटी अथवा झोपडी असा होतो। त्यातूनच गुढी या शब्दाचा उगम झाला असावा। ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रातःकाळी खातात। त्यामुळे पचनक्रिया सुधारणे, पित्तनाश करणे, त्वचा रोग बरे करणे, धान्यातील कीड थांबवणे आणि असे अनेक औषधी गुण या कडुलिंबाच्या अंगी आहे असे आयुर्वेदशास्त्रात मानले जाते। कडुलिंबाची पाने शरीराला थंडावा देणाऱ्या अंघोळीच्या पाण्यात घालणे, ती वाटून खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक समजले जाते। धन्यवाद। जर तुम्हाला असेच व्हिडिओ बघायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, ज्याचे नाव आहे पूजा द टीच।